तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की कॅनवाने एक भन्नाट नवीन ऍप अफिनिटी बाय कॅनवा लॉन्च केलाय. म्हणजे खरंच कॅनवाने सगळ्या ग्राफिक डिझायनरसाठी एक जबरदस्त गिफ्टच दिलंय. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे हे सॉफ्टवेअर जे आहे ते पूर्णपणे फ्री आहे. म्हणजे जसं की फोटोशॉप, इलस्ट्रेटर यासाठी आपल्याला काही सबस्क्रिप्शन पेड करावे लागतात. बट अफिनिटीने आपल्याला सध्या हे फ्री मध्ये यूज करायला दिलं आहे. तर आपण नक्कीच याचा यूज करून लवकरात लवकर हे सॉफ्टवेअर जे आहे ते फ्रीमध्ये शिकू शकतोय. तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण याचं इन्स्टॉलेशन प्रोसेस जे आहे ते स्टेप बाय स्टेप पाहिलं होतं. म्हणजे की डाउनलोड कसं करायचं, इन्स्टॉल कसं करायचं, हे सगळं आपण बघितलं होतं. जर त्यांनी कुणी बघितलं नसेल तर चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे, तर तुम्ही जाऊन चेक करू शकतात. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की अफिनिटी सॉफ्टवेअर तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये कशा प्रकारे इन्स्टॉल करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीपासून अफिनिटी सॉफ्टवेअर कसं वापरायचं ते सविस्तर आणि एकदम बिगिनर फ्रेंडली पद्धतीने पाहणार आहोत. म्हणजे जरी तुम्हाला फोटोशॉप, इलस्ट्रेटर यासारखे सॉफ्टवेअर वापरता येत नसेल तर काहीच हरकत नाहीये, कारण या व्हिडिओ नंतर तुम्ही अफिनिटी कॉन्फिडेन्शियली वापरू शकणार आहात. म्हणूनच शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण शेवटी मी काही खास टिप्स सांगणार आहे ज्या तुमचं काम आणखी सोपं करणार आहे. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. अफिनिटी सॉफ्टवेअर जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ओके, तर आता हे माझं ऑलरेडी इथे ओपन आहे. तर ओपन कसं करायचं सॉफ्टवेअर, तर स्टार्ट मध्ये डायरेक्ट आपल्याला काय करायचंय, अफिनिटी सर्च करायचंय. तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉलच असेल सॉफ्टवेअर तर डायरेक्ट तुम्हाला ओपन होणार आहे. जर इन्स्टॉल नसेल तर तुमचं सॉफ्टवेअर जे आहे ते तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सीन होणार नाहीये. ठीक आहे, अफिनिटी मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय, होम स्क्रीन ओपन होणार आहे. त्याची जी काही होम स्क्रीन आहे अशा पद्धतीने ओपन होणार आहे. हे आपण काल सुद्धा बघितलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला काय करायचंय, क्रिएट वर क्लिक करायचंय, न्यू फाईल क्रिएट करायची. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण सॉफ्टवेअर बद्दल जी माहिती आहे ती जरा फास्ट लेवलमध्ये घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही युजर फ्रेंडली व्हाल आणि कॉन्फिडेन्शियली त्यामध्ये काम करू शकाल. ठीक आहे, नवीन फाईल क्रिएट करण्यासाठी बघा, सगळ्यात पहिले म्हणजे काल पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इथे डॉक्युमेंट सेटिंग मध्ये फाईलला नाव द्यायचंय. ठीक आहे, आता आपल्याला फाईलला नाव द्यायचंय माय फर्स्ट प्रोजेक्ट. त्यानंतर इथे तुम्हाला साईज मेजरमेंट दिलेलं आहे. कुठली मेजरमेंट घ्यायची आहे तर कुठलीही घेऊ शकताय तुम्ही. पिक्सेल, पॉइंट्स, पिकाज, इंचेस, भरपूर सारे मेजरमेंट्स दिलेले आहेत. सध्या आपण पिक्सेल साईज घेणार आहोत. त्यानंतर डीपीआय 300, डीपीआय काय असते, रिझॉल्युशन असते. त्यानंतर पेज विड्थ आणि हाईट सोशल मीडियासाठी जी लागते आपल्याला ती आहे 1080 पिक्सेल. ओके, त्यानंतर आपल्याला कलर फॉर्मॅट जो आहे तो आरजीबी CMYK असतोय. आरजीबी म्हणजे डिजिटल यूज साठी असतोय आणि CMYK प्रिंटिंग साठी वापरतात. तर आता आपल्याला सोशल मीडियासाठी क्रिएट करायचंय तर आपण आरजीबी ओपन करणार आहोत. ठीक आहे, आरजीबी साईज घेणार आहोत. त्यानंतर बघा, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड जर तुम्हाला हवं असेल घेऊ शकतात. बट सध्या आपण सोशल मीडियासाठी घेतोय तर यामध्ये कुठलेच ऑप्शन मी ऑन करणार नाहीये. तर क्रिएट डॉक्युमेंट वर क्लिक करते फक्त, आणि जी काही आपली डॉक्युमेंट फाईल आहे ती ओपन होणार आहे. तर यामध्ये आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचंय, तर पूर्ण जो सॉफ्टवेअर आहे तो पूर्ण आपल्याला शिकून घ्यायचा आहे प्रॉपर. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अजिबात स्किप करायचे नाही, कारण मी व्हिडिओ चालू असताना किंवा शिकवत असताना खूप छोट्या छोट्या स्टेप्स ज्या आहेत त्या एक्सप्लेन करत असते आणि टिप्स त्यासोबतच देत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघितला तर तुमच्यासाठी युजफुल असणार आहे. ठीक आहे, तर आता बघा, सगळ्यात पहिले हा वरती आहे तो मेनू बार, जिथे फाईल, एडिट, डॉक्युमेंट हे सगळे ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. ऍडव्हान्स मध्ये पुढे तुम्ही हे सगळे ऑप्शन जे आहे ते शिकणारच आहात. बट तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज हवं त्यासाठी आजच्या ज्या काही व्हिडिओमध्ये आपण त्याचे टूल्स एक्सप्लेन करणार आहोत. जे नॉर्मल टूल्स आहेत सगळे ते एक्सप्लेन करणार आहोत. तर यामध्ये बघा, मी जसं सांगितलं होतं इलस्ट्रेटर, फोटोशॉप आणि InDesign तिन्ही सारखे सॉफ्टवेअर एकाच ऍपमध्ये तुम्ही युज करू शकणार आहात. तर यामध्ये बघा, त्यांनी 3 ऑप्शन दिलेले आहेत, वेक्टर, पिक्सेल, लेआउट. ओके, वेक्टर, पिक्सेल, लेआउट. वेक्टर जो आहे तो इलस्ट्रेटर सारखं काम करतो. ठीक आहे, पिक्सेल जो आहे तो फोटोशॉप सारखं काम करतो. त्याचे जे टूल्स आहे ते फोटोशॉप सारखे आहे. त्यानंतर लेआउट जो आहे तो InDesign सॉफ्टवेअर आहे त्यासारखं काम करतो. त्यानंतर त्यांनी कॅनवा AI पण ऑप्शन दिलाय. बट त्यानंतर बघा, स्टुडिओ मॅनेजर 3 डॉट दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही अजून एक्स्ट्राचे पण ऑन करू शकतात. ऑप्शन जे आहे इथे ऑन करू शकतात, जसं की स्लाइस आहे, रिटचिंग आहे. जर तुम्हाला फोटो रिटचिंग करायचं असेल तर
ते पण अवेलेबल आहे. त्यानंतर कलर ग्रेडिंग, टायपोग्राफी करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता. ठीक आहे, सध्या मी हे सगळं ऑफ ठेवते आहे, फक्त वेक्टर, पिक्सेल आणि लेआउट जे आहे ते ऑन ठेवणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे 2 ऑप्शन आहे, वेक्टर व्ह्यू मोड आणि पिक्सेल व्ह्यू मोड. आता यामध्ये काय आहे, हे 2 ऑप्शन काय आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. नक्कीच खूप इन्फॉर्मेटिव्ह ऑप्शन आहे हे 2 जे ऑप्शन आहे ते आपण नंतर बघूया. सगळ्यात पहिले आपण टूल्स क्लिअर करून घेऊया, त्यानंतर मी हे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता सगळ्यात पहिले आपल्याला आज काय शिकायचंय ते म्हणजे वेक्टर. ओके, वेक्टर म्हणजे इलस्ट्रेटर सारखी डिझाईन आपण शिकणार आहोत. तर आपल्याला सॉफ्टवेअरचे टूल्स सगळ्यात पहिले शिकून घ्यायचे आहेत. ठीक आहे, बेसिक टूल्स आपण शिकणार आहोत, टूल्स पासून सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो आपला टूल आहे तो म्हणजे मूव्ह टूल. ओके, कुठला टूल आहे? मूव्ह टूल. तर मूव्ह टूलचा यूज मला काय होतो सांगा. जर तुम्ही फोटोशॉप शिकलेले असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. तर मूव्ह टूलचा वापर एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करण्यासाठी होतो. समजा फॉर एक्झाम्पल मी एखादा ऑब्जेक्ट घेते, ठीक आहे, एखादा शेप घेते, इथे एखादा शेप घेते, तो मला मूव्ह करायचा म्हणजे हलवायचा, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवायचा, तर मला काय करावं लागणार आहे? मूव्ह टूल सिलेक्ट करावं लागणार आहे. मूव्ह टूल सिलेक्ट करते बघा, तुम्हाला हवं तिथे तुम्ही मूव्ह करू शकतात. ठीक आहे, तेच जर मी एखादा समजा टेक्स्ट ऍड करते, ठीक आहे, एखादा टेक्स्ट ऍड करते, तर तो सुद्धा जर तुम्हाला मूव्ह करायचा असेल तर तुम्ही मूव्ह टूलने मूव्ह करू शकता. म्हणजे मूव्ह टूलचा उपयोग काय, तर एखादा ऑब्जेक्ट, शेप किंवा टेक्स्ट आपल्याला मूव्ह करायचा असेल तर त्यासाठी मूव्ह टूल यूज होतो. ओके, एवढंच होतंय मूव्ह टूल मध्ये. त्यानंतर आहे आर्टबोर्ड टूल. ओके, लाईन वाईज चाललोय आपण. आर्टबोर्ड टूल, जर तुम्ही आयकॉनवर क्लिक केलं ना तर त्याचं बाजूला नाव येतं आणि त्याची अधिक माहिती पण येते की तो कशासाठी यूज होतो आणि त्याची शॉर्टकट्स काय आहे. एकदा नक्की यूज करा आणि नोट डाऊन करा, एक नोटबुक करा प्रॉपर आणि त्यामध्ये नोट डाऊन करत चला बेसिक पासून, म्हणजे तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहे त्या क्लिअर होतील. आर्टबोर्ड टूल आहे. ठीक आहे, आर्टबोर्ड टूल म्हणजे काय असते ते सांगते. याचा वापर काय होतो, तर याचा वापर ना अनेक डिझाईन्स एका फाईलमध्ये ठेवण्यासाठी होतो. म्हणजे तुम्ही एकाच फाईलमध्ये अनेक आर्टबोर्ड ठेवू शकता. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण हा एक बोर्ड घेतलाय, ठीक आहे, ही एक कॅनवा घेतली, बट यामध्ये आपण अजून आर्टबोर्ड्स ऍड करू शकतो. तर ते कसे, तर इथे बघा साईडला तुम्हाला प्रत्येकाच्या बाजूला आर्टबोर्डवर सिलेक्ट केल्यानंतर जर मी मूव्ह टूलवर सिलेक्ट करते तर बघा ते ऑप्शन जे आहे ते गायब होत आहेत. पण ते जर आर्टबोर्डवर क्लिक करते तर इथे प्लसचे आयकॉन येत आहेत बघा, इथे प्लस. तर आपण इथे साईडला एक आर्टबोर्ड जो आहे तो क्रिएट करू शकतो. ठीक आहे, साईडला. तर आता इथे समजा मी प्लसवर क्लिक करते तर वरती आर्टबोर्ड क्रिएट होणार आहे. थोडीशी स्क्रीन जी आहे ती आपण कमी करूया म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ओके, आर्टबोर्ड घेते, झूम इन झूम आउटचा ऑप्शन पुढे सांगते मी कशा प्रकारे हे झूम इन आणि झूम आउट केलं ते. ठीक आहे, आर्टबोर्ड मध्ये बघा इकडे साईडला एक ऍड करते, इकडे खाली एक ऍड करते. तर मी किती 4 आर्टबोर्ड ऍड केले, तर एका वेळेला मी 4 डिझाईन ज्या आहेत त्या एका वेळेला एका पेजवर करू शकणार आहे. आणि जर तुम्हाला मॅन्युअली आर्टबोर्ड ऍड करायचं, समजा इथे मला साईडला आर्टबोर्ड ऍड करायचा आहे, माऊसची की जी आहे ती प्रेस करून ठेवायची आणि जेवढा मोठा आर्टबोर्ड ज्या साईजचा तुम्हाला हवा आहे तो तुम्ही ऍड करू शकतात. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही अनेक डिझाईन करू शकतात. त्यामुळे डिझायनरला सगळ्या डिझाईन आहे ना एकत्र मॅनेज करता येतात. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याचं आपण व्हिजिटिंग कार्ड बनवतोय आणि त्याचा फ्रंट आणि बॅक सोबतच आपल्याला डिझाईन करायचंय, तर आर्टबोर्डचा यूज करून तुम्ही यामध्ये 2 पेजेस सोबत डिझाईन करू शकणार आहात. आणि त्याचे जे काही सेव्ह होतात पेजेस ते इंडिव्हिज्युअली सेव्ह होणार आहे. पूर्ण प्रॉपर असं ही एकच फाईल सेव्ह होणार नाही, प्रत्येक आर्टबोर्ड आपण इंडिव्हिज्युअली सेव्ह करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला जो ऑप्शन आहे खाली टूल तो म्हणजे नोड टूल. ओके, आता नोड टूल बघण्यापूर्वी ना आपण शेप टूल बघूया. ठीक आहे, नोड टूल नंतर बघूया, कारण की कसं आपल्याला नोड टूलचा उपयोग काय असतो, तर एखादा शेप त्याला कन्वर्ट करण्यासाठी किंवा एखादी कर्व त्याला वेगळा आकार देण्यासाठी नोड टूलचा वापर होतो. तर आपल्याला त्याच्यासाठी पहिले शेप एखादा ऍड करावा लागणार आहे. ठीक आहे, शेप टूल बघा इथे खालीच जर तुम्ही आला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ऑप्शन आहे. ठीक आहे, डोनट टूल येतं इथे, कारण की मी डोनटचा टूल आता सध्या घेतला होता. तर इथे शेप टूल मध्ये तुम्ही वेगवेगळे रेक्टँगल्स, सर्कल्स, कुठलेही शेप्स घेऊ शकतात जे इथे प्रोव्हाइड केले. तर काही बेसिक शेप्स तुम्हाला इथे ऍड करून दाखवते. ठीक आहे, बघा रेक्टँगल आहे, सर्कल आहे, हाफ सर्कल आहे, ठीक आहे, हर्ट आहे, असे बेसिक शेप्स जे आहे ते दिलेले आहेत बघा. आता हा इकडे कोपऱ्यात गेलाय तर आपल्याला मूव्ह टूलने
इकडे घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा QR कोड सुद्धा आहे. QR कोड टूल सुद्धा दिलेला आहे. तर आता समजा तुम्ही ज्या शेपला क्लिक कराल तर तो शेप तुमचा सिलेक्ट होणार आहे. तर शेप टूल मध्ये बघा काही ऑप्शन्स पण आहेत, ते पण थोडे फास्ट लेवलला तुम्हाला सांगते. तर इथे बघा ऑप्शन बार आहे. वेक्टरच्या खाली ऑप्शन बार दिसतोय. तर ऑप्शन बार मध्ये बघा रेक्टँगल सिलेक्ट दिसतोय. ठीक आहे. जर मी सर्कल सिलेक्ट करते तर इथे इलिप्स येते. ठीक आहे. सेगमेंट येते. त्या शेपचं नाव येतं. ओके. सिम्पली मी त्याला सिलेक्ट करते आणि इथून कलर चेंज करू शकतात तुम्ही. त्याचा जो आहे तो कलर चेंज करू शकतात. इकडे घेते मी. बघा कलर चेंज होतो बघा त्याचा. जो कलर तुम्हाला हवा आहे तो तुम्ही घेऊ शकतात यातून. ठीक आहे. त्यानंतर कलरच्या बाजूला जो ऑप्शन आहे तो म्हणजे बॉर्डर कलर. ठीक आहे. बॉर्डरला कलर देऊ शकतो आपण. त्यानंतर आहे स्ट्रोक विड्थ, म्हणजे जी काय बॉर्डर आहे त्याची विड्थ कमी जास्त करू शकतो. आता बघा 0 PT आहे तर मी इथे वाढवते. ओके. बघा इन्क्रीज करते, विड्थ इन्क्रीज होते या पद्धतीने. ठीक आहे. कलर आपण चेंज करू शकतोय. समजा पिंक वगैरे ठेवूया, येलो घेऊया. ओके. आणि ह्या जे कलर आहे तो ब्लॅक. ठीक आहे. ब्लॅक घेऊया. ओके. आपण रेक्टँगलला कलर दिला, बॉर्डरला कलर दिला आणि त्याची जी काही स्ट्रोक आहे त्याला सुद्धा बॉर्डर दिली. त्यानंतर इथे एडिट स्ट्रोक सेटिंग सुद्धा आहे. त्यामध्ये बघा वेगवेगळे ऑप्शन आहे. जसं की तुम्हाला कॉर्नर्स कसे हवे, त्याची विड्थ कमी जास्त इथून करता येणार आहे. त्यानंतर त्याच्या ज्या बॉर्डर आहे त्या डॉटेड हव्या, कशा हव्या, हे ऍडव्हान्स मध्ये आपण नंतर सगळं बघणारच आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे पुढे पण काही ऑप्शन्स आहेत इथे. तर त्याचा आकार चेंज करू शकता तुम्ही. समजा आता बघा हा रेक्टँगल आहे तर त्याचा आकार तुम्ही इथून चेंज करू शकता जर तुम्हाला करायचा असेल तर. ठीक आहे. त्यानंतर इथे कॉर्नर स्ट्रेट हवाय, कसा हवाय तुम्ही ऍडजस्ट करू शकतात. ओके. राऊंडेड, स्ट्रेट. जर मी इथे फिल्टर करून दुसरी साईज घेते. ओके. तर यामध्ये पण बघा वेगवेगळे शेप्स तुम्ही क्रिएट करू शकणार आहात. ठीक आहे. एक्सप्लोर करून बघा, नक्कीच इझी आहे, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस केली थोडीशी तर तुम्हाला समजणार आहे. बघा या पद्धतीने त्याची जी काही आहे साईज चेंज करू शकताय. ठीक आहे. वेगवेगळे शेप्स तुम्ही बनवू शकणार आहात, जे की तुम्ही कॅनवामध्ये बनवू शकत नव्हतात ते इथे तुम्ही बनवू शकणार आहात. ठीक आहे. ऍज अ इलस्ट्रेटर फोटोशॉप सारखं. ठीक आहे. आता हे शेप्स बघितले. तर आता शेप्स नंतर आहे ना आपण जो ऑप्शन होतो आपला नोड टूल जो होता त्यावर येऊया. ठीक आहे. नोड टूलचा वापर का होतो ते आपण बघणार आहोत. तर शेपच्या आउटलाईन किंवा पाथवर कंट्रोल करू शकणारा टूल आहे हा. काय करतो हा, तर शेपच्या आउटलाईन किंवा पाथवर कंट्रोल करणार आहे. म्हणजे शेपचा ऍक्च्युअल फॉर्म जो असतो, कर्व, कॉर्नर किंवा लाईन्स असतात, तर हे बदलू शकतो तो. म्हणजे बघा आता मी नोड टूल सिलेक्ट करते तर इथे रेड मार्क येतोय बघा. इथून मी शेप चेंज करू शकते, मला हवा तसा चेंज करू शकते. ठीक आहे. इकडनं पण रेड मार्क्स येतोय, रेड डॉट येतोय, त्यावर क्लिक करून मला हवा तसं त्या शेपला साईज करू शकते. ठीक आहे. साईज देऊ शकते त्याला. इकडनं घालून पण देऊ शकते. ठीक आहे. तर इन शॉर्ट नोड टूलचा वापर का होतो, तर एखाद्या शेपची आउटलाईन किंवा जो काही पाथ असतो त्याला आपण कंट्रोल करू शकतो किंवा त्याची जी काही साईज आहे ती यातून चेंज करू शकतो. याचा शॉर्टकट जो आहे तो ए आहे. कीबोर्डचा जर तुम्ही ए प्रेस केला तर तो तिथे जो आहे तो अपिअर होतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत तो म्हणजे पॉइंट ट्रान्सफॉर्म टूल. तर समजा फॉर एक्झाम्पल आपण हा एक सर्कल घेऊया आणि पॉइंट ट्रान्सफॉर्म टूल सिलेक्ट करते. तर याच्याने आपण एक पॉइंट डिसाईड करू शकतो. ठीक आहे. कुठलाही पॉइंट जो आहे तो डिसाईड करू शकतो आणि त्याला त्याचं जे काही आहे म्हणजे प्रॉपर त्याची साईज जी आहे ती ठरवू शकतो. ओके. त्याचा एक एरिया फिक्स करू शकतो. त्यानंतर जो ऑप्शन आहे तो आहे कॉर्नर टूल. ठीक आहे. कॉर्नर टूलचा यूज काय होतो, तर एखादा समजा आपण शेप घेतला. ठीक आहे. एखादा शेप घेतला आणि कॉर्नर टूल सिलेक्ट करते तर त्याला एक प्रकारे बघा कॉर्नर देऊ शकतो. ठीक आहे. या पद्धतीने त्याला एक कॉर्नर आपण देऊ शकतो साइडने. फक्त मी काय करते, क्लिक करते आणि मध्ये ओढते. ठीक आहे. आतल्या साईडला माऊस ओढते, बाहेरच्या साईडला नाही, आतल्या साईडला ओढते. ठीक आहे. बघा एक कॉर्नर येतोय. कुठल्या बाजूने हवाय तिथे सिलेक्ट करायचंय
आणि या पद्धतीने बघा एक शेप बनलाय. म्हणजे एखादे फ्रूट वगैरे जर आपल्याला बनवायचंय, एखादं इलस्ट्रेशन बनवायचंय, ठीक आहे, मँगोचा इमेज वगैरे बनवायचा आहे, तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात. ठीक आहे. याची विड्थ आपण 0 करून देऊया. बघा एक असा प्रॉपर आपला शेप बनलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हे सगळं आपण एक्सप्लेन करणारच आहोत नंतर ब्रीफमध्ये येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. बट आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये कुठला टूल कशासाठी यूज करतात ते बघतो आहोत. त्यानंतर बघा खाली एक ऑप्शन आहे तो म्हणजे काउंटर टूल. तर याचा वापर काय होतो तर शेप किंवा टेक्स्टचा आकार बदलण्यासाठी होतो. तर त्यातले वेगवेगळे भाग बनवण्यासाठी केला जातो. याचा जो वापर आहे तो ऑफसेट द स्ट्रोक ऑफ कर्व अँड शेप कशासाठी होतो तर शेप किंवा टेक्स्टचा आकार बदलण्यासाठी होतो. समजा एखादा टेक्स्ट आहे, त्याचा जर आपल्याला आकार चेंज करायचा तर या पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. सेम रिझोल्युशन मध्ये चेंज करू शकता. ठीक आहे. समजा हा हर्ट आहे, त्याला पण आपल्याला चेंज करायचंय तर बघा या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन्स करू शकता. इलस्ट्रेटर ना खूप छान आहे आणि तुम्हाला करायला गेलात ना तर वेक्टरमध्ये खूप छान क्रिएटिव्हिटी करू शकता. जर तुम्हाला ड्रॉइंगची आर्टची आवड असेल ना तर खूप छान पद्धतीने तुम्ही यामध्ये डिझाईन करू शकता किंवा एक आर्ट बनवू शकतात. त्यानंतर ना हे जे आहे ते वेक्टर शेप आणि टेक्स्टवरच काम करतं. फक्त शेप आणि टेक्स्टवरच काम करतं. इमेजेसवर हा जो टूल आहे तो वर्क करत नाही. फक्त टेक्स्ट आणि शेपवर काम करतो हा टूल जो आहे तो. त्यानंतर जो ऑप्शन आहे तो म्हणजे आपला पेन टूल. पेन टूल तर माहितीच असेल. जर तुम्ही नवीन असाल, फोटोशॉप इलस्ट्रेटर याबद्दल माहिती नसेल तर तुम्हाला पेन टूल माहिती नसेल. बट ज्यांनी कुणी फोटोशॉप इलस्ट्रेटर यासारखे कोर्स केले त्यांना पेन टूल बऱ्यापैकी माहिती आहे. तर पेन टूल कशासाठी तर एखादा पाथ क्रिएट करण्यासाठी वापरतात. ठीक आहे. एखादा पाथ किंवा लाईन कर्व कस्टम शेप तयार करता येतात पेन टूलने. समजा फॉर एक्झाम्पल मी पेन टूल घेते. ओके. पेन टूल घेते आणि एक क्लिक करते. ओके. क्लिक करते आणि इकडे दुसरीकडे क्लिक करते. तर एक आपली लाईन ड्रॉ होते. तेच मी इकडे आता कुठेतरी लाईन करते. ओके. या पद्धतीने आणि आता इथून जिथून सुरुवात केली आहे तिथे स्टॉप करते. तर एक आपला शेप क्रिएट होतो. जिथून स्टार्ट केला तिथे एंड करावा लागतो. ठीक आहे. जिथून स्टार्ट केला तिथून आपल्याला एंड करावं लागतो. ठीक आहे. जर आपलं समजा काही चुकलं, आपल्याला पहिल्या स्टेपवर जायचंय तर काय करायचं कंट्रोल झेड. ठीक आहे. कंट्रोल झेड. जर पहिल्या स्टेपला जायचंय चुकलं काही करताना तर कंट्रोल झेड. जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते. ठीक आहे. एखादी तुम्ही समजा शेप क्रिएट करताय. ओके. एखादा शेप क्रिएट करताय आणि तुम्हाला बॅक लेवलला जायचंय तर कंट्रोल झेड जेवढा वेळा कराल तेवढा वेळा तुम्ही मागे जाणार आहात. ठीक आहे. जर पेन टूलला तुम्ही क्लिक करून पुढे सोडलं तर एक लाईन ड्रॉ होणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने. पण तेच जर तुम्ही पेन टूल सिलेक्ट करून क्लिक केला आणि माऊस सोडला नाही. ठीक आहे. माऊसचं बटन मी दाबून धरलंय. ठीक आहे. माऊस सोडला नाही तर या पद्धतीने तुम्ही वेगळा कर्व मध्ये करू शकणार आहात. बघा मी करते आता. हे बघा या पद्धतीने कर्व शेप देऊ शकणार आहात. ठीक आहे. त्यानंतर जो ऑप्शन आहे तो म्हणजे आहे पेन्सिल टूल. पेन्सिल टूलचा यूज काय तर समजा एखादा ड्रॉ आपण पेन्सिलने पाटीवर लिहितो की नाही त्या प्रकारे तुम्ही काहीतरी ड्रॉ करू शकता. ठीक आहे. ड्रॉइंग करू शकताय. आता पेन टूलने पण तुम्ही समजा असं काहीतरी ड्रॉ करताय. ओके. पेन टूलने काहीतरी ड्रॉ करताय तर त्याला सुद्धा चेंजेस जर करायचे असेल तर नोट टूल घेऊन तुम्ही चेंज करू शकतात. बघा या पद्धतीने. ठीक आहे. नॉट टूलने तुम्ही चेंज करू शकता. ओके. पेन्सिलने ड्रॉ केलेलं जे आहे ते. त्यानंतर ऑप्शन आहे तो म्हणजे पाथ ब्रश टूल. ओके. पेन्सिल टूल नंतर पाथ ब्रश टूल म्हणजे तो ब्रश टूल सारखा काम करतो. ओके. तुम्ही ड्रॉ करू शकतात हवं ते या पद्धतीने. जिथून स्टार्ट केलंय तिथे जाऊन एंड केलं तर एक असा शेप टाईप क्रिएट होणार आहे. ठीक आहे. जे हवंय ते तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. ठीक आहे. स्केच वगैरे जे काय बनवायचे ते बनवू शकता. ठीक आहे. मूव टूल घेऊन जर तुम्ही ऑल सिलेक्ट केलं या पद्धतीने माऊसने आणि डिलीट प्रेस केलं कीबोर्डवरचं तर सगळं जे काय आहे ते डिलीट होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे स्ट्रोक विथ टूल. स्ट्रोक विथ टूल तो कशासाठी तर आउटलाईन सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. ठीक आहे. स्ट्रोक विथ टूलचा आउटलाईन सुधारण्यासाठी उपयोग होतो.
एखादा शेप घेते, त्याची आउटलाईन इन्क्रीज करूया. ओके, आणि स्ट्रोक विथ टूल घेऊया. तर हे बघा, या पद्धतीने आपण चेंज करू शकतो आउटलाईन. बनतोय शेप वेगळा. या पद्धतीने आपण वेगवेगळे शेप्स क्रिएट करू शकतो यामध्ये. बघा, कॅनवा मध्ये आपण एलिमेंट्स मधले शेप यूज करत होतो. इथे आपण स्वतःचे शेप्स जे आहे ते बनवू शकतो. ठीक आहे. तर याचा उपयोग जो आहे तो आउटलाईन वर काम करतो. हा जो टूल आहे तो त्याच्या आउटलाईन वर काम करतो. तर नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे फिल टूल. ओके, फिल टूल सिलेक्ट करते आणि या पद्धतीने बघा ग्रेडियंट कलर तुम्ही देऊ शकताय. ठीक आहे, ग्रेडियंट कलर देऊ शकताय. जर कलर चेंज करायचे तर इथे बघा वरती ऑप्शन बार मध्ये कंटेंट्स, फिल आणि स्ट्रोक वेगळे वेगळे येत आहेत. ठीक आहे, फिल आहे आणि इथे सॉलिड कलर देऊ शकताय, लायनर, एलिप्टिकल, रेडियल असे वेगवेगळे इफेक्ट जे आहेत ते तुम्ही देऊ शकता. बघा, सॉलिड कलर म्हणजे प्लेन कलर आहे. त्यानंतर लायनर देऊ शकताय, इलिप्टिकल देऊ शकताय. ठीक आहे, भरपूर सारे वेगवेगळे टाइप्स आहे जे तुम्ही यूज करून बघू शकता. ठीक आहे, इथे कलर चेंज करू शकतात. ओके, या पद्धतीने ट्राय करून बघा. त्यानंतर एक ऑप्शन आहे तो म्हणजे ट्रान्सपरन्सी टूल. ट्रान्सपरन्सी जी आहे ती ऍडजस्ट करू शकता. शेप टूल तर आपण बघितलाच आहे. त्यानंतर आहे तो म्हणजे शेप बिल्डर टूल. ओके, तर शेप बिल्डर टूल कशासाठी वापर होतो याचा, तर वेगवेगळे प्रकारचे शेप्स जर आपल्याला एकत्र करायचे असेल, मर्ज करायचे असेल तर त्यासाठी याचा उपयोग होतो. ठीक आहे, हे सगळं ऍडव्हान्स मध्ये नंतर बघणार आहोत. त्यानंतर आहे आपला तो म्हणजे टेक्स्ट टूल, आर्टिस्टिक टेक्स्ट टूल. ओके, आर्टिस्टिक टेक्स्ट टूल बघा, सिलेक्ट करते आणि सिम्पली टेक्स्ट बॉक्स ऍड करते. इथे ए आपल्याला फक्त दाखवण्यासाठी येतोय. ओके, डेमोसाठी. तर आपण कर्सर सोडला की इथे आपलं जे काय आहे ते टेक्स्ट ऍड करू शकणार आहात. ठीक आहे. ओके, मी नाव ऍड करते. बघा, या पद्धतीने. तर आता बघा, इथून तुम्ही फोन चेंज करू शकणार आहात जो हवाय तुम्हाला. ठीक आहे, इथे वेगवेगळे फोन्स आहेत जे तुम्ही चेंज करू शकणार आहात. त्यानंतर त्याची जी काही साईज आहे ती इथून ऍडजस्ट करू शकताय. ठीक आहे, इथून पण ऍडजस्ट करू शकता. वरून 30 लिहिलंय आणि साईड एरोने पण करू शकता. जर टेक्स्ट बॉक्सच्या साईड एरोने तुम्ही असं पुल किंवा पुश केलं तर तुम्ही त्याची साईज बिग किंवा स्मॉल करू शकता. ठीक आहे, मूव्ह टूलने तुम्ही त्याला मूव्ह करू शकताय. ठीक आहे. त्यानंतर इथे जर साईज वाढवायची तर प्लस वर क्लिक केलं ते साईज वाढणार आहे, मायनस वर क्लिक करणार तर मायनस होणार आहे, आणि जर डबल ए वर क्लिक करणार तर त्याचे केसेस चेंज होणार आहे. जसं की अप्पर केस, लोअर केस, सेंटेन्स केस, अशा या ज्या केस आहे. अप्पर केस करू तर सगळे लेटर जे आहे ते अप्पर केस मध्ये येतील, लोअर केस कराल तर सगळे स्मॉल मध्ये येतील. त्यानंतर जर सेंटेन्स केस कराल तर पहिलं लेटर कॅप्स मध्ये, बाकी सगळे स्मॉल मध्ये येतात, आणि टायटल केस मध्ये वेगळं येतंय. ठीक आहे, तर आता आपल्याला सगळं नॉर्मल कसं अप्पर केस मध्ये ठेवायचंय. ओके, अप्पर केस मध्ये ठेवू शकताय किंवा मग लोअर केस पण करू शकताय. बोल्ड, इटॅलिक ऑप्शन इथे अवेलेबल नाहीये त्या फोंटला. त्यानंतर अंडरलाईन पण ऑप्शन आहे, अंडरलाईन करू शकतात. ओके, अंडरलाईन करू शकतात, स्ट्रिक थ्रो करू शकतात. त्यानंतर त्याला सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्टचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा टेक्स्ट घेतला. ठीक आहे, H2O. ओके, H2O याला सिलेक्ट करते. ओके, अंडरलाईन काढूया. H2O आहे, तर याला 2 ला आपल्याला या पद्धतीने पाहिजे. ठीक आहे, तर ते सुद्धा ऍडजस्ट करू शकतात. ठीक आहे, सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट हे सुद्धा ऑप्शन जे आहेत ते अवेलेबल केलेले आहेत. त्यानंतर इथे पुढे जो ऑप्शन आहे तो आहे कलर. त्याचा फोनचा कलर तुम्ही चेंज करू शकताय. ठीक आहे, फोनचा कलर चेंज करू शकताय. हॅच फिल आहे. ठीक आहे, त्याला बॅकग्राऊंड कलर देऊ शकतात. ओके, बॅकग्राऊंड कलर देऊ शकतात या पद्धतीने. ठीक आहे, त्याची ओपेसिटी सुद्धा कमी जास्त करू शकतात या पद्धतीने. ठीक आहे, जर नको असेल कंट्रोल Z पण करू शकताय. त्यानंतर त्याच्या अलाइनमेंट्स दिलेले आहेत, एकदा चेक करा. ठीक आहे, अलाइनमेंट्स वगैरे हे सगळे ऑप्शन आहेत ते फोन फॉर्मॅटिंगचे दिलेले आहेत. त्यानंतर आहे ऑप्शन यामध्ये अजून एक सांगायचं तर इकडे बघा, लेअर पॅनल मध्ये क्विक इफेक्ट्स म्हणून ऑप्शन आहे, क्विक इफेक्ट्स. ओके, त्यामध्ये बघा बिवेल वर क्लिक कराल, बिवेल एम्बॉस, तर त्यामध्ये ओपेसिटी बघा कमी जास्त करताय तर तुम्हाला टेक्स्टवर इफेक्ट दिसणार आहे. ठीक आहे, बघा या पद्धतीने.
जर समजा आपण नॉर्मल जो आपला टेक्स्ट आहे, ठीक आहे, हा नॉर्मल टेक्स्ट इथे घेऊया. ठीक आहे, कंट्रोल जे ने डुप्लिकेट करू शकतात. कंट्रोल प्रेस करायचंय आणि जे करायचंय. ठीक आहे, कंट्रोल जे. आता यामध्ये बघा आपण बेवेल्स इफेक्ट देऊया. ऑपेसिटी कमी जास्त करते, तुम्हाला फरक जो आहे तो दिसून येईल. ठीक आहे, रेडियस वगैरे ऍड करू शकतात. स्ट्रिक थ्रो काढून टाकते. त्यानंतर त्याला जर आउटलाईन द्यायची असेल कलरची वेगळ्या, तर ती सुद्धा तुम्ही देऊ शकताय. ठीक आहे, कलरची आउटलाईन देऊ शकता, त्याची ऑपेसिटी सुद्धा कमी जास्त करू शकता. 3D मध्ये कन्वर्ट करायचं असेल, ठीक आहे, तुम्हाला जर ते 3D मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते सुद्धा इथे तुम्हाला करता येणार आहे. बघा, रेडियस आणि ओपेसिटी. ठीक आहे, त्याला 3D मध्ये इनर शॅडो वगैरे सगळं जे काही आहे ते तुम्ही ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे, आउटर शॅडो वगैरे ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचे भरपूर सारे ऑप्शन जे आहे ते इथे तुम्हाला बघायला आणि शिकायला मिळणार आहे. तर नक्कीच प्रॅक्टिस करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही प्रॅक्टिस केली का, करून बघितली का आणि शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते. ठीक आहे, त्यानंतर आपला आहे ऑप्शन तो म्हणजे फ्रेम टेक्स्ट टूल. फ्रेम टेक्स्ट टूल काय सिंपल आहे. एखादा आपण टेक्स्ट बॉक्स ऍड करतोय तर त्यावर राईट क्लिक करतोय, तर इथे आपण त्याला हायपरलिंक ऍड करू शकतो किंवा मग आपल्याला इन्सर्ट फिल्टर टेक्स्ट असा या प्रकारचा छोटा टेक्स्ट हवा असा, छोटे साईज मध्ये टेक्स्ट हवा असेल तो तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे, 1 क्लिक मध्ये इथे ऍड करू शकता आणि फ्रेम ऍड करू शकता, म्हणजे फोन फ्रेम आपण ही ऍड केलेली आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही टेक्स्ट जे आहे इफेक्ट ते ट्राय करून बघा. त्यानंतर बघा, नेक्स्ट ऑप्शन आपण बघणार आहोत टेक्स्ट नंतर, तो म्हणजे इमेज. जर तुम्हाला एखादा इमेज ऍड करायचा आहे तर सिम्पली त्यावर क्लिक करायचंय टूलवर. टेक्स्टच्या खालीच ऑप्शन आहे बघा, त्यावर क्लिक करून तुम्हाला जो फोटो किंवा काय हवाय ते कम्प्युटर मधलं सिलेक्ट करायचंय, ओपन वर क्लिक करायचंय. ठीक आहे, आणि कर्सर जो आहे माऊसचा तो दाबून धरायचा आणि जेवढा मोठा हवाय तो तुम्ही इन्सर्ट करू शकता. ठीक आहे, त्याची साईज जी आहे ती तुम्ही ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे, आता हा जो फोटो आहे त्याला जर तुम्ही त्याच्या खालीच ऑप्शन आहे बघा क्रॉप. ओके, इथून तुम्ही क्रॉप करू शकता. या पद्धतीने त्याला क्रॉप करू शकणार आहात. तुम्हाला जो पोर्शन हवाय तो तुम्ही इथून ऍडजस्ट करू शकताय. ठीक आहे, ते साईडला क्लिक करून द्यायचं साईडला. त्यानंतर बघा रुलर ऑप्शन आहे, मेजरमेंट टूल आहे. आता हा जो फोटो आहे तो तुम्ही मेजरमेंट सुद्धा घेऊ शकता, किती सेंटीमीटरचा वगैरे आहे असं. तर बघा मी मेजरमेंट घेते या पद्धतीने. बघा किती पिक्सेल. आता जर आपण पिक्सेल मध्ये कॅनवा घेतलाय तर पिक्सेल मध्ये सांगणार. जर सेंटीमीटर मध्ये साईज घेतली असती न्यू क्रिएट करताना तर सेंटीमीटर मध्ये सांगितलं असतं. बघा आता हा 825 पिक्सेलचा फोटो आहे आणि उभा विड्थ त्याची हाईट जी आहे ती 915 आहे. तर या पद्धतीने त्याची जी काय मेजरमेंट आहे ती तुम्ही करू शकणार आहात. ठीक आहे, मेजर टूल. ओके, मेजर टूल आणि एरिया टूलने काय, तर तुम्ही एरिया जो आहे तो, हा जो एरिया आहे तो म्हणजे कितीचा एरिया आहे तो तुम्ही मोजू शकतात. ठीक आहे, डिलीट करायचं असेल तर सिम्पली फोटोला सिलेक्ट करा आणि डिलीट करू शकताय. मूव टूल घ्यायचंय, सिलेक्ट करायचं आणि डिलीट करायचं. ओके, तर त्यानंतर बघा झूम इन झूम आउटचा ऑप्शन सांगते. तर इथे 2 डॉट आहे, त्यामध्ये झूम टूल आहे. ठीक आहे, व्ह्यू टूल आहे. व्ह्यू टूलने तुम्ही पेज आजूबाजूला करू शकतात हाताने असा. ठीक आहे, छोटा हँड येतो आणि त्यानंतर कुठे बघा नीट बघा, इथे एक छोटा एरो आहे 2 एरोचा. ओके, आणि इथे झूम टूल आहे. कलर पिकर टूल आहे एक. कलर पिकरने काय करू शकता, समजा एखादा आपल्याला कलर घ्यायचा आहे एखाद्या डिझाईन मधला तर तो तुम्ही घेऊ शकता. आता समजा इथे रेक्टँगल एक ऍड केलाय आणि त्यामध्ये मी कलर पिकर घेते. ठीक आहे, कलर पिकर टूल. कलर पिकर टूल एखाद्या फोटो मधला किंवा डिझाईन मधला कलर आपल्याला सेम हवा असेल तर त्यासाठी वापरता. समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादी डिझाईन घेतली. ठीक आहे, ही डिझाईन असली तर यामधला आपल्याला कलर हा जो पिंक आहे तो हवाय, तर काय करणार, कलर पिकर टूल मध्ये कलर पिकर टूल सिलेक्ट करणार आणि तो जो कलर आहे तो क्लिक करणार. ठीक आहे, आणि एक रेक्टँगल किंवा काहीही घेऊ शकतात आणि त्यानुसार तो कलर आपल्या डिझाईन मध्ये मग तुम्ही नंतर यूज करू शकतात किंवा त्या डिझाईनचा जो आहे तो कलर चेंज करू शकतात. ठीक आहे, कलर पिकर टूल कशासाठी, तर कलर पिक करण्यासाठी होतो. व्ह्यू टूल, व्ह्यू टूलने आपण साईडला असं मूव्ह करू शकतोय. त्यानंतर आहे झूम टूल. तर आपली स्क्रीन झूम आउट झूम इन करण्यासाठी झूम टूल घेतला. बघा इथे पण येत आहे झूम इन झूम आउटचा ऑप्शन. ठीक आहे, इथे वरती पण येत आहे.
बट तुम्ही जर राईट क्लिक करताय तर इन आउट ऑप्शन येत आहे, ठीक आहे. किंवा कंट्रोल प्रेस करून प्लस प्लस केला तरी होतं, मायनस केल्यावर झूम आउट होतो. नाहीतर आपला माऊस जो आहे तो कंट्रोल प्रेस करून आपल्याला स्क्रोल करायचा आहे, ठीक आहे. हे 3 ऑप्शनने तुम्ही झूम इन झूम आउट जे आहे ते करू शकता. त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटली होती की हे जे वरती ऑप्शन आहे, ठीक आहे, व्हेक्टर व्ह्यू मोड आणि पिक्सेल व्ह्यू मोड, ते कशासाठी आहे तर बघा, समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादा शेप क्रिएट करूया, ठीक आहे. पेन टूल घेते, एखादा शेप जो आहे तो क्रिएट करून घेऊया, त्याला कलर देऊया, ठीक आहे, रेड, आणि त्याची जी बॉर्डर आहे ती थोडीशी वाढवते, ठीक आहे. या पद्धतीने कलर थोडा लाईट शेड घेऊ, ठीक आहे. आता बघा, हा जो ऑप्शन आहे वेक्टर व्ह्यू मोड, तर वेक्टर व्ह्यू मोड मध्ये बघा, वेक्टर व्ह्यू मोड मध्ये तुम्हाला स्क्रीन झूम करते तेव्हा दिसेल बघा. वेक्टर व्ह्यू मोड कराल ना तर एकदम क्लिअर जे काही आहे ती स्क्रीन दिसणार आहे, ठीक आहे. झूम करूया अजून. आणि जर तेच मी पिक्सेल व्ह्यू मोड करते तर बघा, थोडेसे असे पिक्सेल्स दिसणार आहे, स्क्रीनवर दिसतंय चेंजेस. आता मी बघा वेक्टर व्ह्यू मोडवर करते तर एकदम क्लिअर आपल्याला इमेज जो आहे तो दिसणार आहे, आपली डिझाईन. आणि जर पिक्सेलवर क्लिक करते तर पिक्सेल्स त्यामध्ये दिसणार आहे. अजून झूम केली स्क्रीन तर बघा, अजून पिक्सेल जे आहे हँड टूल घेऊन तुम्ही व्ह्यू करून बघू शकता, हे बघा या पद्धतीने, ठीक आहे. आणि तेच जर मी आता वेक्टर व्ह्यू वर करते, ठीक आहे, तर याचा जो यूज आहे तो आपल्या व्ह्यू साठी असतो, ठीक आहे. आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला आपली स्क्रीन जी आहे ती बघायची. आता ही स्क्रीन खूप झूम झाली आहे, तर आपल्याला झूम आउट करायची, तर काय करणार आपण बघा, आता इथे तर काय करणार आपण, राईट क्लिक करणार आणि 2 फीट करणार, ओके. राईट क्लिक करणार आणि 2 फीट असं करणार, ठीक आहे. इन्फिनिटी सॉफ्टवेअर नवीन असल्यामुळे कसं त्याला प्रॅक्टिसची गरज आहे. तुम्ही पण दररोज कमीत कमी 1 तास तरी प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडेंशियली तुम्ही सॉफ्टवेअर यूज करू शकणार आहात. तर आजचे जे काही बेसिक टूल्स मी शिकवले त्याचाच यूज करून हे बुक कवर जे आहे ते डिझाईन केलेलं आहे. याचंसुद्धा ट्युटोरियल आपल्या चॅनलवर तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर मी ट्युटोरियल नक्कीच चॅनलवर शेअर करेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये बुक ट्युटोरियल, बुक कवर ट्युटोरियल असं तुम्हाला कमेंट करायची आहे. आणि त्या कमेंट जर जास्त आल्या तर मी नक्कीच चॅनलवर जे काही ट्युटोरियल आहे ते ॲड करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर हे फाईल जी आहे ती मी सेव्ह करून मॉकअपसुद्धा क्रिएट केलं. हे मॉकअप कसं क्रिएट करायचं ते सुद्धा मी ट्युटोरियलमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.